सासून बोलत नाही, बोलतो का? विठ्ठल 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 म्हणा म्हणलं तर जसं काय तोंडाला कुलप लावलेत. आपण काही सुधारायचा प्रयत्न सुधारतो म्हणजे तब्येतीने सुधारतो, पण वागल्या बोलल्याने सुधरत नाही. पाहत मी इतकं अवघड आहे, इतकं अवघड आहे. तुम्ही मलाच ताण देतात असं नाही, तुम्ही घरी लय ताण देतात. खरं आहे ना, लय ताण देतात त्या घरी. म्हणून तर नवऱ्याने म्हणले 2 तास तरी शांत बसन मी, जा कीर्तनाला. पाहत तुम्ही घरी गेल्यावर तुमच्या लग्नातला अल्बम पहा. अल्बम असेल ना फोटो काढलेले, लग्नातले जर अल्बम पाहिले तर त्या अल्बममध्ये नवरी जाड असते का नवरदेव जाड असतो? बरं कोण जाड असतं? हां, नवरदेव. बिचाऱ्या मायबापांनी गुबगुबीत त्यांना केलेलं असतं. आणि हेच फोटो लग्नाच्या दुसऱ्या वर्षी पहा, काय झालं? बिचारा इतका वाळला झाला, इतका वाळला झाला. त्याच्या अंगावर मच्छर जर बसलं तर मच्छराला वाटतं याचं रक्त मी पिऊ का, माझं याला देऊ. बरं वाळला झाला तर झाला बिचारा, पण आता तरी तिने गप्प बसावना. पुन्हा इकडं तिकडं गल्लीत केली की बाया म्हणते बाई वैशी तू शांते सुधारली, तू शांते सुधारली तू. तिला इतकं वाईट वाटतं. बायांचं असं आहे, तोंडावर नाही ताबान मला बारीक व्हायचंय बाबा, आणि खाताना बिलकुल ताबा नाही तोंडावर, बारीक व्हायचंय बारीक व्हायचंय. कसं होईल बारीक? आणि गल्लीतल्या बाया जाड म्हणले की तिला वाईट वाटलं. म्हणली बाळाचं बाप खरं सांगा ना, मी जाड दिसते का? तो म्हणला तुला जाड म्हणावं तुम्हाला जेवायला देशील का? कुणाची हिंमत आहे तुला जाड म्हणायची? खरं सांगा ना मी जाड आहे का? तो म्हणला अजिबात नाही वा, मला तर दिसत नाही म्हणला जाड. इतका आनंद झाला तिला, इतका आनंद झाला. आणि आनंदाने खुशी खुशीत म्हणली मग मला उचलून घ्या ना. तो म्हणला कशाला? ती म्हणली उचलून मला फ्रीजपर्यंत घेऊन चला ना, मला फ्रीजमधली आईस्क्रीम खायची. तो म्हणला हात जोडतो, फ्रीज उचलून तुझ्या जवळ आणतो, पण तुला उचलून नेऊ शकत नाही. विठाला विठाला लक्ष द्या. संत काय करतात? ज्याला बोलता येत नाही त्याला बोलवतात. देव या जगाची निर्मिती करतो, या सृष्टीची निर्मिती करतो. देव फक्त बनवतो, देव फक्त निर्मिती करतो. मग तुमचं कर्म, तुम्ही चांगलं वाईट तुम्ही जसं करता तसं त्या ठिकाणी देवाला काय त्याचं फळ द्यायचं. पण संत काय करतात? या जगाचा उद्धार करतात. संसारिकाला जशी उधारीची चिंता आहे ना, तशी पारमार्थिकाला उद्धाराची चिंता असली पाहिजे. कै मी उद्धार पावेन, कै कृपा करेल नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त मांडे. म्हणून देवापेक्षा संत महान आहेत. संत त्या ठिकाणी येतात, त्यांची जयंती साजरी करतात, पण संतांची पुण्यतिथी साजरी करतात. संत ज्या दिवशी देह ठेवतात तो दिवस परम पवित्र पुण्यवान असतो. संत आणि साधू म्हणजे याच्यामध्ये फरक आहे. साधू म्हणजे जे साधन सिद्ध आहेत त्यांना साधू म्हणायचं, आणि जे साध्य सिद्ध आहेत त्यांना संत म्हणायचं. ज्यांच्यासाठी, जे देवासाठी रडतात त्यांना साधू म्हणायचं, पण ज्यांच्यासाठी देव रडतो ना त्यांना संत म्हणायचं. ज्यांच्यासाठी देव रडतो, आमच्या ज्ञानोबारायांसाठी देव रडत होता, आमच्या जगद्गुरु तुकोबारायांसाठी, आमच्या एकनाथ महाराजांसाठी, निळोबारायांसाठी देव रडत होता. म्हणून त्या ठिकाणी ज्यांच्यासाठी देव रडतो ना ते त्या ठिकाणी संत असतात. म्हणून भाग्य झाली संत भेटी. अशा संतांची भेटी माझ्या जीवनामध्ये मला भाग्याने झाली. कारण भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सतसंग ममच लभते पुरुषो यदावय, अज्ञान हेतकृत मोह मधांधकार नाशम विदाय ही तदोदयते विवेक. संतांचं वर्णन करणं म्हणजे हे आपल्या मुखाने जमू शकत नाही. संतांचं वर्णन करण्याकरता तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, आणि तेव्हाच महिमान येईल कळू. त्याच वेळेस महिमान संतांचं कळू येऊ शकतं. ज्ञानोबारायांचं वर्णन करण्याकरता नामदेव महाराजच पाहिजेत. ज्ञानोबारायांचं वर्णन करण्याकरता जगद्गुरु तुकोबारायच पाहिजेत. जगद्गुरु तुकोबारायांचं वर्णन करण्याकरता बहिणाबाई आणि निळोबारायच पाहिजेत. नामदेव महाराजांनी जर ज्ञानोबारायांच्या संजीवन समाधीचं वर्णन केलं नसतं तर ज्ञानोबारायांची संजीवन समाधी काय हे आपल्याला कळालं नसतं. संतांचं वर्णन संतांनीच करावं. देव संतांचं वर्णन करायला गेला हो ज्ञानेश्वरीमध्ये, गीतेमध्ये. पण ज्या ज्या वेळेस देव संतांचं वर्णन करायला गेला ना त्यावेळेस देवाकडून स्वतःचंच वर्णन झालं. काही काही लोकांना बोलताना मी 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 घालवणं लई सोपं पडतं. मी म्हणलं आमची आणि वाघमोडे स्वरांची चांगली ओळख, जवळचा परिचय. ते दुसरा लगे म्हणलं हा माझी पण, मला त्यांनी असं केलं, मला त्यांनी तसं केलं, मला कीर्तनाला घेऊन गेले, माझ्यावर लय प्रेम त्यांचं. म्हणजे मी 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 त्यांचा मोठेपणा सांगते, त्यांनी मी मीच मध्ये घातलं. तसं काही काही लोकांना मी मी मध्ये घालायची फार सवय असते. तसं देवाने सुद्धा, देव गेला वर्णन करायला संतांचं. देव म्हणला आत्मज्ञाने चोखडी संतती माझी रुपडी. म्हणजे माझंच पुन्हा देव स्वतःचंच वर्णन करायला लागला. त्या संतांचं वर्णन करणं शक्य नाही, पण त्या संतांची संगती आपण केली पाहिजे.
भाग्य झाली संत भेटी. भाग्याने संत भेटतात. संत भेटण्याकरता भाग्य लागतं आणि संत ओळखण्याकरता ज्ञानाची दृष्टी लागते. हयात असताना संत माझा नवरा संत आहे हे जगद्गुरु तुकोबारायांच्या पत्नीला जिजाऊला कळालं नाही. आपल्या गावची पोरं संत आहेत हे आळंदीमधले असणाऱ्या लोकांना त्यावेळेस कळालं नाही. म्हणून तर ज्ञानोबारायांना इतका त्रास दिला, इतका त्रास दिला, इतका त्रास दिला. ज्ञानोबारायांच्या झोळीमध्ये शिळ्या भाकरीचा तुकडा कुणी टाकला नाही. कुणी जर पीठ टाकलं तर ते जोडीतलं खाली टाकावं, खालचं उचलून घेते म्हणून मातीमध्ये मिसळून टाकावं. माझ्या ज्ञानोबारायांच्या हयात असतानाची परिस्थिती, शिळ्या भाकरीचा तुकडा कोणी तोंडामध्ये घातला नाही आणि इंद्रायणीच्या पाण्याला शिव दिलं नाही. संन्यासाची पोरं म्हणून ज्ञानोबारायांची हेळसांड केली. आणि पहाणा आजची परिस्थिती, ज्ञानोबारायांच्या समाधीला शिवण्यासाठी 24 तासाची बारी लागते. आणि ज्ञानोबारायांच्या समाधीवर मस्तक ठेवून स्वतःच्या जीवनाचं कृतार्थ करून घेतात. अशा संतांची संगती जरी ज्ञानोबाराय हयात असताना कळाले नाही, आपलं परमभाग्य आहे की या संतांच्या नंतर आपण जन्माला आलो. संतांच्या अगोदर जर जन्माला आलो असतो तर गाथा आणि ज्ञानेश्वरी आपल्याला मिळाली नसती. आज गाथा ज्ञानेश्वरी आपल्यासाठी जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानोबाराय आहेत. म्हणून तर म्हणतात एकतरी ओवी अनुभवावी, एकतरी ओवीचा अनुभव घ्या. ज्ञानेश्वरी आहे ना, ही नाही बरं का. एकीला म्हणलं ज्ञानेश्वरी आहे का, ती म्हणली हो. म्हटलं कुठं आहे, ती म्हणली घरी झोपली, कीर्तनाला नाही आली. म्हणजे असं नाही, नाव मोठं लक्षण खोटं असं नाही. ज्ञानेश्वरी ज्ञानोबारायांची असणारी ज्ञानेश्वरी, नाही तर नाव नाही ना आणि केली नवऱ्याची दैना. नाव मुस्कान आणि नवऱ्याचं रोज करते नुकसान. नाव टीना आणि घरादाराला लावलाय चुना. लय अवघड आहे. नाव आहे सुलोचना, सु म्हणजे चांगले, लोचन म्हणजे डोळे. नाव सुलोचना आणि पाहती मुंबई पुन्हा. नाव शांती आणि रोज 100 भांडणं आणती. काय उपयोग आहे का? काही नाही. संतांची संगती करा, चांगल्याची संगती करा, जीवन उद्धरून जाईल. 2 मित्र होते आणि त्या 2 मित्रांनी सोबत राहण्यामुळं शेजारी शेजारी दुकान टाकले. शेजारी शेजारी दुकान टाकले. एकाचं दुकान होतं खाव्याचे पेढे विकण्याचं आणि एकाचं दुकान होतं उंदरं मारण्याचं औषध विकण्याचं. शेजारी शेजारी दुकान टाकले. आता ज्याचं खाव्याच्या पेड्याचं दुकान आहे तो म्हणतो गोडगोड पेढा खाऊन बघा, घेऊन बघा, गोडगोड पेढा खाऊन बघा, घेऊन बघा. ज्याचं उंदरं मारण्याचं औषध विकण्याचा धंदा आहे तो म्हणतो खाल्लं की मरतंय, खाल्लं की मरतंय, खाल्लं की मरतंय. कसा पेढा विकणारी सांगा बरं, विकल का? म्हणजे संगत चांगल्याची पाहिजे. पहा तुम्ही, टाळ वाजणाऱ्याची संगत करा. लोक म्हणतात काय टाळ कुटीतात, 1-1 किलोचे पावसाळ्यावर आणले. बाबा तू पावसाळ्यापेक्षा कमी आण, पण कुठेव ना, तुला तर ते पण जमाना. पण तुम्ही टाळ कुट्याची जर संगत केली, टाळ कुठे म्हणता येणार नाही, तो एक चांगला सद्गुण आहे. टाळ वाजवणाऱ्याची संगती केली तर तुम्हाला टाळ शिकायला 1 वर्ष लागल. पण तंबाखूला चुना कसा लावायचा आहे त्याची संगती जर केली ना तांबाखू खाणाऱ्याची, तुम्ही 1 मिनिटात तांबाखू खायचा. तुका म्हणे विष विंच वाचे नांगी, तैसा दुर्जन सर्वांगी. तसा दुर्जन सर्वांगी असतो. म्हणून संगत चांगल्याची करा. सन्मार्गवर्तीनं तद्रूपेण विद्या विनय वृद्धय इति संतः. ज्यांच्या संगतीत आल्याच्या नंतर होतो अज्ञानाचा अंत, त्यांना म्हणायचं संत. संत कधी स्वतःसाठी जगले नाही, दुसऱ्यासाठी जगले. म्हणून त्या ठिकाणी संतांकडून आपण सुद्धा शिकलो पाहिजे, आपण सुद्धा गुण घेतले पाहिजे. आपल्या स्वतःकरता न जगता दुसऱ्याकरता जगलं पाहिजे. आपल्या स्वतःकरता, स्वतःच्या परिवाराकरता तर कुत्रं मांजर डुक्कर हे सुद्धा जगतात. पण मनुष्य म्हटले की नंतर विशेष असं ज्ञान मनुष्य देहाच्या बाहुलीमध्ये घातलेलं आहे. ते म्हणजे परमार्थाचं ज्ञान, दुसऱ्याला मदत करण्याचं ज्ञान, दुसऱ्यावरती उपकार करण्याचं ज्ञान. आणि जे दुसऱ्यावरती उपकार करतात, दुसऱ्यासाठी जगतात, ते चंद्र सूर्य असेपर्यंत अमर राहतात. तुका म्हणे एका मरणाची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती. आजही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याच्या नंतर अंगावरती रोमांच उभे राहतात.
रक्त सळसळ केल्याशिवाय राहत नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये वाट्याला आलेला जो संघर्ष आहे ना, तुमच्या आमच्यासाठी त्यांनी जीवाचं केलेलं जे रणांगण आहे ना, ते जर आठवलं, जीवनातला संघर्ष आठवला, तर हे मस्तक त्यांच्या चरणी नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. एवढा महाराजांच्या जीवनामध्ये असणारा संघर्ष. आतापर्यंत अनेक राजे आले गेले, पण राजे म्हटल्याच्या नंतर दोनच राजे आपल्या नजरेसमोर येतात. एक म्हणजे प्रभू रामचंद्र आणि दुसरं म्हणजे त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज. आले किती गेले किती उडून गेला भरारा, आले किती गेले किती उडून गेला भरारा, संपला नाही आणि संपणार नाही, संपला नाही आणि संपणार नाही माझ्या राजांचा दरारा, माझ्या राजांचा दरारा. असा राजा महाराष्ट्रामध्ये. काय परिस्थिती होती. दिवसा ढवळ्या कुणीही यावं, आई बहिणीच्या पदराला हात घालावं, आई बहिणीचं कुंकू पुसून टाकावं, घरामधल्या मौल्यवान वस्तू घेऊन जाव्या, त्यात काही वाद नाहीये. घरामधल्या मौल्यवान वस्तू घेऊन जात तर होतेच, पण घरामध्ये असणाऱ्या सुंदर सुना, सुंदर मुली, त्यांना सुद्धा सोबत घेऊन जात होते. मथुरेमध्ये एक मोठी यात्रा भरली होती. त्यावेळेस समर्थ रामदास स्वामी बैरागी म्हणून फिरत होते आणि मथुरेमध्ये फिरत असताना भरगच्च हिंदूची गर्दी, आणि त्या हिंदूच्या भरगच्च गर्दीमध्ये एक मुघल सरदार आला. 5-25 सैनिक त्याच्यासोबत होते आणि 5-25 सैनिकाला घेऊन आल्याच्या नंतर त्या गर्दीमधल्या सुंदर सुंदर स्त्रिया, सुंदर सुंदर असणाऱ्या मुली निवडल्या, आपल्यासोबत ते घेऊन गेले. तिथे अनेक पुरुष होते. मग अनेक पुरुष असताना सुद्धा त्यांना कुणी अडवू शकलं नाही का? त्या पुरुषांच्याकडे पौरुषत्व नव्हतं का? त्या पुरुषांकडे पराक्रम नव्हता का? त्यांच्या हातामध्ये तलवारी दिल्या तर ते अन्यायाच्या विरुद्ध लढू शकत नव्हते का? त्यांच्याकडे पौरुषत्व होतं, ते लढू सुद्धा शकत होते, आत्मविश्वासाने ते उभा सुद्धा राहू शकत होते. पण त्यांच्याकडे त्या ठिकाणी मेलेला होता आत्मविश्वास, आणि तो आत्मविश्वास जागृत करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून माझ्या मासाहेब जिजाऊंनी केले. आणि मासाहेब जिजाऊंनी असा आत्मविश्वास जागा केला, असा आत्मविश्वास जागा केला. छत्रपती शिवाजी महाराज गेल्याच्या नंतर आणि धर्मवीर पूजनीय संभाजीराजे गेल्याच्या नंतर राजा नसताना ही महाराष्ट्रामधली जनता 25 वर्ष त्या औरंग्याशी लढत राहिली. महाराष्ट्रावर राज्य करू पाहायला आलेला औरंग्या महाराष्ट्रातच गाडला गेला, पण महाराष्ट्रावर राज्य करण्याचं स्वप्न त्याचं पूर्ण झालं नाही, पूर्ण होऊच दिलं नाही. आणि आत्तापर्यंत औरंगाबादला औरंग्याचं नाव होतं, पण आता तर पूर्णच महाराष्ट्रातून त्या औरंग्याला काढून टाकले. खऱ्या अर्थाने विजय त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर, सुंदर असं नाव त्या असणाऱ्या औरंगाबादला दिलेलं आहे. पहा, विठाला विठाला विठाला. अवघं 12 वर्षाचं वय आहे. शहाजी राजाने छत्रपती शिवाजी महाराजांचा हात मासाहेबांच्या जिजाऊंच्या हातामध्ये दिलाय आणि सांगितलं, शिवाजी, कर्नाटकमधलं राज्य मोठा पुत्र संभाजी सांभाळेल आणि तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जाऊन राज्य घडवायचंय, आयतं त्या ठिकाणी सांभाळायचं नाही. घडवत असताना काही गोष्टी दिल्यात, हातामध्ये दिलाय त्या ठिकाणी राजमुद्रा. राजमुद्रेचा अर्थ समजावून सांगितला, पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे तुमचं राज्य वाढत वाढत जाओ आणि एक दिवस साऱ्या विश्वाला वंदनीय हो. दुसरं दिलंय छोटंसं राज्यमंडळ आणि तिसरं दिलंय भगवा ध्वज. भगवा ध्वजाचा अर्थ समजावून सांगतात. शिवाजी, हा भगवा काही साधारण नाहीये. हा भगवा आहे भगवान प्रभू रामचंद्राचा, हा भगवा आहे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा, हा भगवा आहे रामकृष्ण हरी म्हणत दिंडीमध्ये चालणाऱ्या वारकऱ्यांचा, हा भगवा आहे हर 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 महादेव म्हणून शत्रूवरती तुटून पडणाऱ्या धारकऱ्यांचा, हा भगवा आहे शौर्याचा, हा भगवा आहे पराक्रमाचा, हा भगवा आहे अस्मितेचा. हा भगवा त्या ठिकाणी काही साधारण नाही. या भगव्याला फडकवण्यासाठी अनेक असणाऱ्या त्या ठिकाणी मावळ्यांनी बलिदान दिले. हा भगवा काही वाऱ्यावरती फडकत नाही, हा भगवा फडकतोय माझ्या मावळ्यांच्या श्वासावरती, आणि हा भगवा असाच फडकत राहिला पाहिजे. या भगव्याला फडकवा, या भगव्याला त्या ठिकाणी तुमच्या असणाऱ्या स्वराज्याचं निशाण म्हणून, स्वराज्याचा ध्वज म्हणून उभा राहा. किती तो आत्मविश्वास होता की एक दिवस राज्य निर्माण करणारच आणि त्याच्यावरती ध्वज लागणार, म्हणून भगवा त्या ठिकाणी ध्वज दिला. तुमच्या आमच्यासाठी एवढं छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. आज अंगणातली पवित्र तुळस, मंदिराचा उंच कळस, गोठ्यातली गाय आणि घरातली माय कोणामुळे सुरक्षित असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचे अनंत उपकार आहेत. शिवाजी नावाच्या ताऱ्याने असा काही प्रकाश दिला, असा काही प्रकाश दिला की त्या शिवाजी नावाच्या ताऱ्याच्या प्रकाशाखाली आज सुद्धा सगळी जनता आनंदाने त्या ठिकाणी नांदते. दैवत छत्रपती नाम जय दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नाम जय दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नाम जय दैवत
छत्रपती शिवनेरीवर शुभ जन्मला शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती सारा राजांचा अधिपती दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती शिवाचे मावळे आम्हाला काय कुणाची भीती 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 जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी आई बहिणीचं रक्षण करणार रयतेचा राजा हाती तलवार भगवा देना घोड्यावर शोभासाज आई बहिणीचं रक्षण करणार रयतेचा राजा हाती तलवार भगवा देना घोड्यावर शोभासाज स्त्री अत्याचार करील दूर एकच युद्ध उरी स्त्री अत्याचार करील दूर एकच युद्ध उरी बाई माझा शुभ राजा बाई माझा शुभ राजा बसला घोड्यावरी बाई माझा शुभ राजा बसला घोड्यावरी शुभ राजा बसला शुभ राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की खाल्लं का खाल्लं मला तर खाल्ल्यावर आवाजच आहे ना हर 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 आता वाटायला लागलं खाल्ल्यासारखं म्हणून आम्हा हिंदूंशी दुश्मनी म्हणजे लई मोठं पाप आहे कारण आमचं आराध्य दैवत तुमचा बाप आहे दुसऱ्या करता जगायला शिकलो पाहिजे महाराज म्हणतात भाग्याचा उदय झाला भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय मला माझ्या जीवनामध्ये संत भेटले संत प्राप्त झाले आणि लाभाने लाभ द्विगुणित झाला अभंगाचं दुसरं चरण लाभे लाभे जुनाव की लाभाने लाभ द्विगुणित माझ्या जीवनामध्ये झाला महाराज पहिला लाभ काय महाराज म्हटले पहिला लाभ मनुष्य देहाची प्राप्ती झाली दुर्लभम त्रयमे वेत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष संश्रय दुर्लभ असणारे नरदेह दुर्लभ जाणा शतवर्षाची गणना तो नरदेह प्राप्त मला झाला आता तुम्ही मला सांगा पहिला लाभ जो जगद्गुरु तुकोबारायांना झाला नरदेह प्राप्त झाला ते फक्त जगद्गुरु तुकोबारायांना झाला का तुम्हा आम्हाला सुद्धा झाला बोलणार आहेत का तुम्ही झाला ना सगळे माणसंच आहेत का एकदा कीर्तनात मी असंच म्हणलं सगळं माणसंच आहेत का एक बाई म्हणली नाही 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 म्हणलं मग ती म्हणली मी बाई माणूस आहे पहिलं त्या ठिकाणी माणूस मग स्त्री का पुरुष हा पुढचा भेद झाला माणसंच येत ना सगळी हां माणसंच येत ना मग पहिला मनुष्यदेह प्राप्त झाला हे पहिलं भाग्य मनुष्यदेह मिळाला पण तो कळाला नाही बरोबर आहे का नाही कळाला असता तर आपण आत्महत्या थोड्याशा कारणावरून केलीच नसती आणि कळाला असता तर या मनुष्यदेहाचा वापर संसाराकरता केलाच नसता मनुष्यदेह कळाला असता तर सगळे आपण भगवे वस्त्र घालून हिमालयात जाऊन संन्यासी झालो असतो घेतला का कोणी इथं संन्यास घ्यायचा का कोणाला घ्यायचा का आणि कुणाची बायको जरा जास्तच त्रास देत असली तर भगवे कपडे फुकट देते मी काही हरकत नाही घालायचे का कुणाला किती त्रास देऊ द्या पण बाळाच्या माईशिवाय करमत नाहीच 2 दिवस माहेराला गेलं तर मग तू काय सांगावा घराकडं जावं सुद्धा वाटा नाही आपलं जीवन बाल्याची माय बाली आणि 10 बाय 10ची खोली इथपर्यंत सीमित आहे त्याच्या पलीकडं काहीच नाही इतकं संसारामध्ये दुःख आहे इतकं संसारामध्ये सहजगत्या प्रवृत्ती माणसाची संसारात होती कारण अनेक जन्माच्या असणाऱ्या वासना माणसाच्या मनामध्ये त्या ठिकाणी असतात आणि त्या वासनेमुळे माणूस संसारामध्ये सहज प्रवृत्त होतो पण सहज परमार्थात येत नाही कारण जयाचे वाचे पुढे भोजे
अखंड नाम नाचत असे माझे, जे जन्म सहस्र ओळगी जे मुखासे. जन्मोनी संसारी झालो त्यांचा दास, माझा तो विश्वास, माझा तो विश्वास पांडुरंगी. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले बहुत सुकृताची जोडीन म्हणून विठ्ठली आवडी. पुण्याने परमार्थ आवडत असतो, म्हणून लाभे लाभ दुणावला. पहिला लाभ मनुष्य देहाची प्राप्ती आणि दुसरा लाभ मनुष्य देहाची प्राप्ती झाल्याच्या नंतर संतांची संगती जीवनामध्ये होणं. पण बहु अवघड आहे संत भेटी, पण प्रयत्न केल्याच्या नंतर निश्चित संत भेटी होते. आणि ज्यांना ज्यांना संत भेटले त्यांना त्यांना भगवंत भेटतोच. त्यांना नारदजी ध्रुवाला भेटले, भगवंताची प्राप्ती झाली. नारदजी प्रल्हादाला भेटले, भगवंताची प्राप्ती झाली. जीवाचं आणि शिवाचं मिलन करून देण्याकरता मध्यस्थी लागतो. कुठल्याही कामाला मध्यस्थी लागतो. झालं बरं का, फक्त 5 मिनटं घेणारे. तुम्ही म्हणता हिला भेटतं का नाही? 11 वाजले तरी सुरूच आहे, 11 वाजले तरी मला कीर्तन भेटतं, पण तुमच्यासारखे ऐकणारे गोड भेटत नाहीत ना. म्हणून मला सांगा वाटतंय पा, तुमचं कौतुक केल्यावर तुम्ही जरा नीट ऐकता म्हणून कौतुक करायला लागले. विठाला विठाला मध्यस्थी चांगला भेटला पाहिजे, बरोबर आहे का नाही? आणि मध्यस्थी जर चांगला भेटला तर आपल्याला तिथपर्यंत योग्य साध्यापर्यंत सहज पोचवतो. पण मध्यस्थी जर खतरनाक भेटला तर आपलं काम झालं म्हणून समजा. म्हणून मध्यस्थी जे आहेत ना, जीव आणि शिवाचं मिलन करून देणारं ते संत आहेत. आणि ते संत कसे आहेत? मतलब की दुनिया में कौन किसका होता है, जो अपना होता है वही धोखा देता है. आपण ज्या परिवारावरती ज्या संसारावरती विश्वास ठेवतो ना, तोच आपल्याला धोका देतो. पहा, तू म्हणशील बायका पोरा ही तुझ्या मागची चोरा, मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच हातावर, मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच हातावर, मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच हातावर, मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच हातावर. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हरिनाम
आपल्याला त्या ठिकाणी आपलं खरी परिस्थिती काय हे सांगितलं. म्हणून संत जे आहेत ना, जीव आणि शिवाचं काय करून देतात, मिलन करून देतात. म्हणून लाभे लाभ दुणावला, लाभाने लाभ देऊन तर झाला. आणि जीव धाला दरुषणे, धाला म्हणजे परिपूर्ण झाला. दर्शनाने म्हणजे त्या भगवत प्राप्तीचं ज्ञान झालं, भगवंताचं संतांचं दर्शन झालं. त्याच्यामुळे माझ्या जीवनाला परिपूर्णता आली आणि बर्वे देशावर झालो. काय बोले बोलावे आणि जीवदशेतून शिवदशेमध्ये गेलो. मी तू पण जाऊ दे दुरी आणि एकची घुंगडी पांगरू हरी. आणि तिथला जो आनंद आहे, काय बोले बोलावे, तिथला जो आनंद सांगू शकत नाही. इतका आनंद परमार्थात आहे की तो वास्तविक पाहता परमार्थात आल्याशिवाय कळत नाही. गुलाबजामुन गोड आहेत गोड आहेत गोड आहेत सांगून कळतं का? गुलाबजामुन गोड आहेत सांगून कळतं का? त्याच्यासाठी काय करावं लागतं? खावे लागते. तसे परमार्थात सुख आहे, परमार्थात आनंद आहे आनंद आहे आनंद आहे सांगून कळल का? प्रत्यक्ष त्याचा काय घ्यावं लागेल? अनुभव घ्यावा लागेल. मग अनुभव घेण्यासाठी परमार्थ किती गोड आहे, किती आनंद येतो, सगळ्यांनी वरती हात करा. ज्यांनी ज्यांनी आणले त्यांनी चांगले हात आहेत तुम्हाला. जे महिला मंडळ भजन करणार नाही, शेजारणीची शपथ चिमटे घेऊन घेऊन म्हणायला हवा. जे पुरुष मंडळी करणार नाही त्यांना त्यांची शपथ. ज्यांचं लग्न झालं नाही त्यांना त्यांची शपथ लवकर होईल. पण गोड भजन करा. विठोबा रखुमाई